आता काही दिवसापूर्वीच या ठिकाणी तालुका कामगार सुविधा केंद्र सुरू झालेले आहेत, परंतु बरेचसे तालुका कामगार सुविधा केंद्र जे आहेत ते अद्याप सुरळीत सुरू नाहीत। ते त्या ठिकाणी जे काम असतात, जे नोंदणीचं किंवा नूतनीकरणचं, ते आणखीन सुरळीत कामं सुरू झालेली नाहीत। बरेचसे बांधकाम कामगार या ठिकाणी त्रस्त आहेत। त्यामुळं जे काही या ठिकाणी तालुका कामगार सुविधा केंद्र आहेत त्या ठिकाणी बांधकाम कामगारांनी जाऊन नजीकच्या तुमच्या जवळच्या तालुका सेंटरला जाऊन तुम्ही या ठिकाणी चौकशी करू शकतात। जर जवळचं बांधकाम कामगाराचं जे तालुका सुविधा केंद्र आहे काही दिवसात आता जर सुरू झाले नसेल तर नक्कीच या ठिकाणी काही दिवसात सुरू होईल, असे या ठिकाणी सर्व तालुका सुविधा केंद्रावर या ठिकाणी कामगारांची जे आहे ते नूतनीकरण असेल, नवीन नोंदणी असेल किंवा अर्ज असेल एखादा, त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला करता येणार आहेत। आता 2025 मध्ये या ठिकाणी पहा, तुम्हाला जे काही अर्ज करायचे असतील किंवा नूतनीकरण असेल, नवीन नोंदणी असेल, असं सर्व कामे तुम्हाला त्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्रावर या ठिकाणी होणार आहेत। आता तुम्हाला जर या ठिकाणी नूतनीकरण करायचं असेल तर तुमचं जे मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार काम केले म्हणून ते तुम्हाला एक 90 दिवसाचं प्रमाणपत्र पाहिजे, तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक पासबुक असे काय कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत। तर या ठिकाणी पहा, आपण 2025 मध्ये तुम्हाला नोंदणी करताना तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते बघूयात। आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगारांना लाखो रुपयाचा फायदा 2025 मध्ये कसा होईल ते तुम्हाला नंतर सांगतो। अगोदर नोंदणी 2025 मध्ये कोणती अटी आहेत, कोणते नियम आहेत ते आपण बघूयात। या ठिकाणी पहा, कामगार नोंदणी याच्यावरती आपण क्लिक करून तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला देऊ। तुम्ही जर अशा प्रकारे जर नोंदणी केली तर तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही, तुमची नोंदणी रिजेक्ट होणार नाही, तुमची डायरेक्ट ॲक्टिव्ह होईल आणि तुम्हाला जे लाभ आहे ते लाभ त्या ठिकाणी भेटणार आहेत। तर या ठिकाणी पहा, नोंदणी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला डबल नोंदणी करायची गरज लागणार नाही, म्हणजे तुमचे जे अर्ज आहेत ते नोंदणीचा अर्ज आहे तो रिजेक्ट होणार नाही आहे किंवा त्यामध्ये त्रुटी निघणार नाही, हे महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण का अशाच बांधकाम कामगाराच्या नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते। तर पहिला पॉईंट पहा, जे बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगाराची नोंदणी आणि पात्रता निकष काय आहे पहा। तर पहिलं पॉईंट जे आहे ते 1 नंबरला या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, 18 ते 60 वर्ष वयोगटातील, तुम्हाला झूम करून दाखवतो। या ठिकाणी पहा, 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार या ठिकाणी नोंदणी करू शकतात, 18 ते 60 वर्ष वयोगटातील। त्यानंतर खालचा पॉईंट काय आहे पहा, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की मागील 12 महिन्यामध्ये तुम्ही जे मागील 12 महिन्यात 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार या ठिकाणी नोंदणी करू शकतात। जर तुम्ही मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलं असेल ते जे आहे त्या ठिकाणी नोंदणी करू शकतात, त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे। त्यानंतर पहा, नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात। तर या ठिकाणी दिलेलं आहे की मंडळात नोंदणी करण्यासाठी फॉर्म फी भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे, असं या ठिकाणी दिलेलं आहे। तर या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत या ठिकाणी पहा। तर पहिला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिलं जे आहे त्या ठिकाणी वयाचा पुरावा, 2 नंबर या ठिकाणी दिलेला आहे जे आहे ते 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर 3 नंबरला आहे रहिवासी पुरावा, 4 नंबर ओळखपत्र पुरावा आणि जे आहे ते 5 नंबर पासपोर्ट आकाराचे फोटो। आता विषय येतो महत्त्वाचा, म्हणजे ह्या ठिकाणी नोंदणी करताना खर्च किती येतो, पैसे किती लागतात हे महत्त्वाचं आहे। कारण की बरेचसे बांधकाम कामगार म्हणतात आम्हाला नोंदणी करण्यासाठी 2000 घेतले, आमच्याकडून 3000 घेतले, नूतनीकरण करण्यासाठी 1500 रुपये घेतले, म्हणजे असे अनेक बांधकाम कामगारांनी मला कमेंट केलेले आहे। तर खरी फी तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगारांना किती लागते ते या ठिकाणी पहा। तुम्हाला खरी फी तुम्ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला किती रुपये लागते या ठिकाणी पाहू शकतात। या ठिकाणी पहा, नोंदणी फी जी आहे ती फक्त जे आहे ते 1 रुपया आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। नोंदणी फी 1 रुपया, वार्षिक वर्गणी एका वर्षासाठी जे आहे तुम्हाला 1 रुपया त्या ठिकाणी दिला जाणार आहे। तर 1 रुपया तुमची जी आहे ती या ठिकाणी नोंदणी होणार आहे। तुम्हाला या ठिकाणी हे कागदपत्र द्यायचं आहेत, वयाचा पुरावा द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सांगतो या ठिकाणी वयाचा पुरावा दिल्यानंतर 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र पुरावा, पासपोर्ट आकाराचे 3 फोटो अशी कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत तुमच्या कामगार सुविधा केंद्रावर। आता या ठिकाणी पहा, तुम्हाला जर या ठिकाणी तुमची जर पात्रता तपासायची असेल तर या ठिकाणी तुम्ही पात्रता तपासू शकता। तर या ठिकाणी तुमची जी आहे ती जन्मतारीख टाकू शकता।
जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचे जे आहे त्या ठिकाणी तुम्ही 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केलेलं आहे का या ठिकाणी दिलेलं आहे, तर तुम्हाला हो असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का असेल तर टिक करायचं आहे असे या ठिकाणी. आणि त्यानंतर आपल्याकडे आधार कार्ड आहे का असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे. हे संपूर्ण टाकून खालच्या साईडला दे तुमची पात्रता तपासा, चेक युअर एलिजिबिलिटी, याच्यावर तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करून तुमची पात्रता तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकतात. त्या ठिकाणी हे झालं चेक करायचं. आणि तुम्हाला नोंदणी करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि तुमचा नोंदणी म्हणजे पात्रता आणि निकष काय आहेत हे तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटणारच आहे. पण त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की कामगार सुविधा केंद्रावर जाऊनच तुम्हाला ही संपूर्ण कामं करायची आहे. तुमचं नोंदणी असेल, नूतनीकरण असेल, म्हणजे तुमची जी काय कामं असतील ती तुम्हाला त्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्रावरच जाऊन करायचे आहेत. तुमचं कामगार सुविधा केंद्राचा जर तुम्हाला पत्ता पाहिजे असेल तर कामगाराचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी जे आहे तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तुमचे जे तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि प्रभारी संपर्क तपशील आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी जे आहे ते तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि प्रभारी संपर्क तपशील म्हणजेच त्या ठिकाणी मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. ते यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या तालुक्यातील कामगार सुविधा केंद्रांची तर या ठिकाणी क्लिक करायचे आणि डाउनलोड करून घ्यायचे आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. आणि तुमच्या जवळचा तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी पाहू शकतात. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या तालुक्याचा सुविधा केंद्राचा पत्ता पाहू शकतात. आणि जर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जर म्हणजे तुमचं जिल्ह्याच्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्र होतं WFC, त्या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं असेल, तुमचं या ठिकाणी विभाग निवडायचा आहे, विभाग निवडून पुढचे प्रोसेस तुम्ही करू शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे आहे ते नोंदणी करायची आहे, तर तुमची नोंदणी रिजेक्ट होणार नाही आहे. तर या ठिकाणी पहा, जर तुम्ही या ठिकाणी आता कल्याणकारी योजना आहेत, तुम्हाला या ठिकाणी पैशाचा लाभ कसा होऊ शकतो तर या ठिकाणी जे आहे तुम्ही जर समजा थोडक्यात आता हे 30,000 रुपयाची फाईल या ठिकाणी कोणती आहे, पहिल्या विवाहासाठी 30,000 रुपये आहेत ही. त्यानंतर भरपूर योजना आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतो लाखो रुपयाचा तुम्हाला फायदा कसा होऊ शकतो. तर जे बांधकाम कामगारांनी जर या ठिकाणी जे 1 लाख रुपयाची फाईल भरली ही, तर या ठिकाणी पहा ही जी आहे तुम्हाला या ठिकाणी काय आहे, ह्याची अट काय आहे की मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक आणि चालू वर्षात जे आहे ते प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड हे तुम्हाला पाहिजे. आणि या ठिकाणी अर्ज आहे ते डाउनलोड करायचा आहे आणि फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म डाउनलोड करून सबमिट करू शकतात. परंतु ह्याच्या अगोदर काय होत होतं, जर आपण हा 1 लाख रुपयाची फाईल किंवा त्या ठिकाणी वैद्यकीय पदवीकरता जर ह्या 1 लाख रुपयाचा तुम्ही अभियांत्रिक पदवीकरता प्रतिवर्षी रुपये 60,000 आणि वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्षी 1 लाख ही जी शिष्यवृत्ती भरली, त्यानंतर तुम्हाला पहिले एखाद्या वेळेस काहीतरी त्रुटी द्यायची किंवा रिजेक्ट करायची, ते बी अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला तो मेसेजद्वारे कळवित होते. परंतु आता असं होणार नाही आहे. तुमच्या तालुका सुविधा केंद्रावर तुम्ही जाऊन डायरेक्ट हे फॉर्म भरण्यासाठी तुमचे कागदपत्र आणि ते दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल की तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे की या ठिकाणी ॲक्टिव्ह होणार आहे किंवा जे आहे ते तुम्हाला म्हणजे तो मंजूर होणार आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाणार आहे. कारण की तालुका सुविधा केंद्रावर तुम्हाला डायरेक्टली हे माहिती पडणार आहे. पहिला बरेच दिवस लागत होता, म्हणजे 2-2, 3-3 महिने, 4-4 महिने, 5-5, 6-6 महिने, वर्षे या ठिकाणी जे आहे ते शिष्यवृत्तीचे अर्ज पेंडिंग पडत होते. परंतु असं या ठिकाणी तालुका सुविधा केंद्रावर जास्त दिवस थांबायची गरज लागणार नाही, कारण की तालुका मंजूर झाला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी प्रोसेस कशी असणार आहे, त्यांची पात्रता काय असणार आहे 2025मध्ये, आणि त्यांना जे आहे ते पैशाचा लाभ म्हणजे लाख रुपयाचा जे आहे ते लाभ कसा होऊ शकतो ह्याची माहिती नक्कीच आम्हाला आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.